3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुलुंडमध्ये भाजप उमेदवारांमध्ये गोंधळ झालाय. भाजपनं हेतल गालांना उमेदवारी दिली. शुभेच्छा मात्र हेतल जोबनपुत्रा यांना सोशल मीडियावरून व्यक्त केली खंत. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले. आता मराठी आणि अमराठी वाद पेटला. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल, या भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपात डावलल्याचा आरोप करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं स्वबळाचा नारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी दूर केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातील रिपाईला हव्या असलेल्या 12 जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहेत. अहिल्यानगरच्या शेवगावमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष माया मुंडे यांनी पदभार स्वीकारताच झाडू हातामध्ये घेऊन शहरातील स्वच्छतेला सुरुवात केली. शेवगाव शहरातील गाडगे महाराज चौकातनं या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. भाजपनं निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार उभे केल्यावरून राऊतांनी नितेश राणे यांना डिवचलं. नितेश राणे यांनी मुस्लिम उमेदवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं राऊतांनी म्हटलं. सोबतच एरवी एवढा द्वेष करता मग परत मतांसाठी त्यांच्याकडे का जाता असा सवालही राऊतांनी केला आहे. निवडणुकीमध्ये होणारा पैशांचा वापर, गुंडांना दिली जाणारी तिकीटं यामुळे देशाची लोकशाही अडचणीत आली आहे. त्यामुळे आता निवडणूक पद्धत बदलण्याची गरज आहे असं मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केलं. तर देशात फ्रान्सच्या धर्तीवर निवडणूक व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी 2022च्या सत्तांतराची इनसाइड स्टोरी सांगितली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं. अकोला महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली. या प्रक्रियेमध्ये 777 अर्जांपैकी 719 अर्ज वैध ठरले, तर विविध तांत्रिक कारणांमुळे 58 उमेदवारी अर्ज अवैध घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये विविध कारणांमुळे सर्वाधिक फटका हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या उमेदवारांना बसला आहे. मैं हूं डॉन या गाण्यावर सुनील तटकरे यांनी ठेका धरला. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी खास गाणं वाजवलं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेका धरलेला आहे. मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्षानं खातं उघडलंय. इस्लाम पक्षाच्या मुनिरा शेख बिनविरोध विजय झाल्यात. एमआयएमच्या शाहीन खान यांचा अर्ज माघारी घेण्यात आला आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यथा मांडली. भाजप निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांचे हे वादग्रस्त वक्तव्य आहे, तर हा मराठी माणसाचा अपमान आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलं. कोल्हापुरात भरधाव कारने तिघांना चिरडलं. भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरातील ही घटना आहे. शाहूपुरी पोलिसांकडून तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.